सुपरफास्ट 100ला सुरुवात करतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। या तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। राज्यातील सद्यस्थितीसोबतच धनंजय मुंडेंच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहेत। विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती। कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर त्यांना घेतलंच कसं असा प्रश्न उपस्थित होतो आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून या प्रकरणी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेने पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। आज राज्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार आहेत आणि संतोष देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। सर्वपक्षीय बैठक हिंगोलीमध्ये पार पडली। यावेळी बीड जिल्ह्याच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। धाराशिवमधील ग्रामपंचायतीचा कारभार आज बंद राहणार आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरता सरपंच परिषदेकडून बंद पुकारण्यात आलाय। त्यामुळे आज ग्रामपंचायतीचं कोणतंच कामकाज होणार नाहीये। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मेळघाटातील आदिवासी भागात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला। आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार तसंच आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी आढावा घेतलाय। यावेळी नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। दफनभूमी भूखंड प्रकरणामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांना झटका बसलाय। भूखंड ताब्यात घेण्याचे ठाणे महापालिकेला मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। सरनाईक यांच्या बालाजी एंटरप्राइजेस कंपनीला याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभाही कोर्टाने याचिकाकर्त्याला दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत साखर संकुल इथं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे। नागपूर पालिकेच्या निवडणुकीकरता शहर काँग्रेसने बूथवर लक्ष केंद्रित केलंय। भाजपचा बूथनिहाय रचनेवर असलेला भर पाहता काँग्रेस देखील अशाच प्रकारची रणनीती आखणार आहे। 10 वॉर्ड मागे एक अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पाठवला आहे। कल्याणमध्ये चोरीला गेलेला जवळपास 1.5 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत नागरिकांना परत केलाय। त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। गोंदिया चांदाफोड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या। नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू असल्याने 3 दिवस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। त्याचा फटका प्रवाशांना बसला। अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या नागपुरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत काम सुरू असल्याने 30 तासांचं शटडाऊन होणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढतो आहे। थकबाकीदारांना दिलासा देण्याकरता पालिका आयुक्तांनी मालमत्ता करावरील शास्तीसाठी 100% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। पनवेलमधील शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। जवळपास 4 महिन्यांचं अनुदान थकलंय। पनवेलच्या पुरवठा विभागाकडून होत असलेला उशीर यामुळे अनुदानालाही विलंब होतोय। छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याकरता अधिसूचना जारी करण्यात आली। भूसंपादनाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे। अंदाजे 500 कोटी रुपयांवरून धावपट्टीच्या रुंदीकरणाचं टेक ऑफ होणार आहे।
चिखलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या गावातील मालमत्तांचं संपादन धावपट्टी विस्तारीकरणासाठीही करण्यात येणार आहे. ओके. आता आपण ही मोठी बातमी बघतो आहोत. ही सुजय विखे यांच्या संदर्भातली बातमी आहे. सुजय विखे पाटील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सुजय विखे आज अमित शहांची भेट घेतील. माजी खासदार सुजय विखे पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि सुजय विखे पाटील आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीतल्या अमित शहा यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजप अधिवेशनासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय. माजी खासदार सुजय विखे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाऊन त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी भेटणार आहेत. 12 जानेवारीला शिर्डीत जे भाजपचं अधिवेशन होतंय त्या संदर्भात चर्चा करण्याकरता सुजय विखे पाटील हे नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत असं कळतंय. बाजारात नवीन डाळींची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादन अधिक झाल्यानं डाळी स्वस्त झाल्यात. तुरडाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांनी घसरण झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळालाय. दुसरीकडे तांदळाच्या दरात देखील घसरण झाली आहे. कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू का नाही अशी विचारणा नागपूर उच्च न्यायालयानं कापूस महामंडळाला केली आहे. केंद्रीय कापूस महामंडळानं ऑक्टोबर महिन्यामध्ये नागपूर खंडपीठात शपथपत्र सादर करत 121 कापूस खरेदी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली होती. द्राक्ष उत्पादनाला यंदा लांबलेल्या पावसाचा फटका बसलाय. यंदा बाजारात तुरळक द्राक्ष दिसत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे दरही 200 रुपये प्रति किलोच्या वर असून सध्या ग्राहकांकरता द्राक्षांची चव आंबटच आहे असं म्हणावं लागेल. स्थानिक बाजारपेठेत कमी दर मिळत असल्यानं गुणवत्तेची द्राक्ष निर्यात करून जास्त उत्पन्न मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आतापर्यंत 10,000वर शेतकऱ्यांची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली. मुंबईच्या किमान तापमानामध्ये सध्या घट झाली असून बुधवारी 19 अंश सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे. गुरुवार आणि शुक्रवारीही मुंबईत थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. मुंबईच्या प्रदूषणात गेल्या 5 वर्षात मोठी वाढ झाली आहे. प्रदूषणामध्ये 2.6% वाढ झाली आहे. मुंबईचा पूर्व भाग सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय. मुंबईची हवा बंगळुरू, चेन्नई या शहरांपेक्षा वाईट असल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिकेमध्येही 2008 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या तब्बल 3000 अधिकारी आणि कर्मचारी जुन्या पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत. तर ही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरता संघटनांचे पदाधिकारी पालिका अध्यक्षांची भेट घेणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे आता 3 महिन्यांमध्ये 64% महसूल वसुलीचं आव्हान प्रशासनासमोर आहे. व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याचा विचार पालिकेनं मांडला होता. त्यासाठी प्रशासनानं 25 वॉर्डात सर्वेक्षण सुरू केलंय. आता झोपड्यांना रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्ता देयकं पाठवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांची घोषणा करणाऱ्या आणि इतर वेळी तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देणाऱ्या राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केलाय. तुमच्याकडे लाडकी बहीण सारख्या योजनांकरता पैसे आहेत, मग न्यायमूर्तींचं वेतन देण्याकरता पैसे का नाहीत, असा सवाल न्यायालयानं केला. ओसी प्रलंबित असलेल्या गृहनिर्माण संस्थांना ओसी मिळवण्यासाठी म्हाडानं अभय योजना जाहीर केली असून या योजनेचा 80 गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे. ही योजना 10 एप्रिलपासून लागू राहणार आहे. पुनर्विकसित इमारतींवर आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्कात सवलत मिळणार आहे. म्हाडाच्या विविध मंडळांच्या अखत्यारीतील विखुरलेली घरं जमिनी देताना ज्या दिवशी घर आणि जमिनीचा ताबा घेणार त्या दिवसापासून लाभार्थ्यांना महिन्याला सेवा शुल्क आणि मालमत्ता कराची आकारणी करावी लागणार असा निर्णय म्हाडानं घेतला आहे.
दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किल्ल्याची युनेस्कोच्या टीमनं पाहणी केली. जागतिक वारसा मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय. पण किल्ल्याचा जागतिक वारशाच्या यादीत समावेश होण्याकरता काही पायाभूत सुविधांचा अडसर निर्माण झालेला आहे. हा अडसर दूर करण्याकरता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. तुर्भे MIDC मधील बंगालीपाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 मधून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मीरा रोडमध्ये धागेदोरे आढळून आलेत. मीरा रोडच्या रामदेव पार्कातील टोरेस ज्वेलरी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी एका बँक खात्यातील 7,47,00,000 रक्कम गोठवण्यात आली आहे. राज्यातील हाऊसिंग सोसायट्या, शाळा, अन्य सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्ड नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे. प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. मुंबईतील निवासी इमारती, व्यावसायिक आस्थापनांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट न करणाऱ्या इमारतींकडून मालमत्ता करातच दंड वसूल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या अग्निशमन दलानं राज्याच्या अग्निशमन सेवा दलाकडे पाठवला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 7,860 ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. कल्याण शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंच्या वतीनं सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. मुंबई महापालिकेनं परिपत्रक काढत यंदाच्या माघी गणेशोत्सवात सार्वजनिक आणि घरगुती मूर्ती शाडूच्याच असाव्यात असं स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर यंदा न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार का याची उत्सुकता आहे. मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची लाट वाढली आहे. निफाडचा पारा 6.8 अंशांवर गेल्यानं थंडीत वाढ झाली आहे. वाढत्या थंडीसोबत परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगोलीत शेतांमध्ये मळणी यंत्राच्या किंवा मजुरांच्या सहाय्यानं तुरीच्या काढणीची कामं सुरू आहेत. तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नात जवळपास 25% घट झालेली आहे. मीरा रोडमध्ये सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन ऑनलाईन पेमेंट झाल्याचं दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं 7 ग्रॅम वजनाची अंगठी खरेदी केली. यावेळी ऑनलाईन पेमेंट झाल्याचं दाखवून पैसे न देता आरोपी पसार झाला होता. कौटुंबिक वादातून 2 कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना वसईतल्या गिरीज या गावात घडलेली आहे. या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातूनच ही हाणामारी झाली. या हाणामारीचा CCTV समोर आलाय. मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनानं तपासाकरता SIT स्थापन केली आहे. नाशिक परिमंडळचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत 4 सदस्यांचा समावेश करण्यात आलाय. जळगावातील उड्डाणपुलावर विद्यापीठातील मेस चालकाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला. खोटेनगर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. सांगलीच्या विश्रामबाग परिसरात चोरट्यांच्या टोळीकडून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला. हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय. थकबाकी न भरल्यानं नागपूर महानगरपालिकेनं 62 भूखंडांवर जप्तीची कारवाई केली आहे. लकडगंजमधील मौजा, भरतवाडा, पारडी इथले 62 भूखंड जप्त करण्यात आलेत. भिवंडी तालुक्यातील खांडपेठ चिंचवली गावाच्या हद्दीवरील घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. घरातील युवकावर चोरट्यांनी लोखंडी पहारीनं हल्ला केला. या हल्ल्यात युवक किरकोळ जखमी झालाय.
नागपुरात तहसील पोलिसांनी गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून टिमकी परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। सोलापूरच्या फताडेवाडी या ठिकाणी ऊसाला भीषण आग लागली। आगीत ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे। HMPVचा धोका वाढताच पिंपरी चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। विलगीकरणाकरता आणि अतिदक्षता विभागात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय। अनेकदा एका कर्मचाऱ्यावर 40 ते 50 रुग्णांची जबाबदारी येते। तसंच कर्मचाऱ्याला 2 पाळ्यांमध्ये काम करावं लागतं। याचा परिणाम त्या कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर होतोय। पश्चिम रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना पकडण्याकरता विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। गेल्या 9 महिन्यांमध्ये विना तिकीट प्रवाशांना पकडून 104 कोटी रुपयांची दंडवसुली रेल्वेनं केली आहे। त्यात विना तिकीट प्रवाशांकडून 33 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। देशात घरांच्या विक्रीनं 2024 वर्षात गेल्या 12 वर्षातला उच्चांक नोंदवलाय। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई या देशातील प्रमुख 8 बाजारपेठांमध्ये 3,50,000 घरांची विक्री झालेली आहे। ठाणे मेट्रो प्रकल्पाला गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारनं या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्याला मान्यता दिली आहे। या कामाकरता 12,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या खर्चाचा भार मुख्यत्वे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उचलला जाणार आहे। ठाणे महापालिकाही खारीचा वाटा उचलणार आहे। मेट्रो 3 या भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घसरण झाली आहे। 7 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत दैनंदिन प्रवासी संख्या 10,000पर्यंत घसरल्याची माहिती आहे। मुंबईतील ओव्हल मैदान आणि राज्यातील इतर मैदानात येणाऱ्या महिला खेळाडू तसंच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला वर्गाकरता स्वच्छतागृहांची पुरेशी उपलब्धता करण्यासंदर्भात SIT स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले। मुंबई विद्यापीठातील MS इन केमिकल सायन्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाची जॉईंट डिग्री मिळणार आहे। त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठात नुकताच करार करण्यात आला। दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क इथल्या धूळ नियंत्रणाकरता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई सुरू करण्याकरता पालिकेला 15 दिवसांचा अवधी दिलाय। त्यामुळे त्यावर उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक होणार आहे। देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष 2024 अखेर वाहन विक्रीत वर्ष 2023च्या तुलनेत 9% वाढ झाली आहे। ही आतापर्यंतची सर्वोच्च वाहन विक्री आहे। मात्र डिसेंबरमध्ये वाहन विक्रीत घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यानं गायीवर हल्ला करत गायीचा फडशा पाडला। पैठणच्या डोणगाव तांबेमध्ये एका शेतकऱ्याच्या गोठ्यात प्रवेश करत बिबट्यानं गायीवर हल्ला केला। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। वरळी BDD चाळीतील पात्र रहिवाशांचं हक्काचं घरात वास्तव्य करण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। वरळीतील 12 इमारतींपैकी 2 इमारतींचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। त्यातील 550 घरांचा ताबा मार्चमध्ये मिळणार आहे। नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे। 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 42 संघ सहभागी होतील। या स्पर्धेत शिवराज राक्षे, सिकंदर शेख, बाला रफिक शेख, महेंद्र गायकवाड हे प्रमुख आकर्षण असणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत सोहळा 22 फेब्रुवारीला होणार आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। या सोहळ्याकरता
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आमंत्रण देण्यात आलंय। ई बायसिकल यात्रेचं यवतमाळमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। जिल्ह्याची परंपरा असलेलं आदिवासी कला नृत्य पथक या रॅलीत सहभागी झालं होतं। तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला। चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। लोकसभा निवडणुकीपर्यंत युती होती, आता देशात इंडिया आघाडी संपली आहे असं तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं। दिल्लीत आज महत्त्वाची बैठक भाजपची पार पडणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते महाकुंभच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेणार आहेत। तसंच सगळ्या आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांशीही योगी आदित्यनाथ संवाद साधणार आहेत। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला अटक केली। दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। बिहारच्या जमुईमध्ये एका घराला भीषण आग लागल्याचं समोर आलं। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। आगीत घर जळून खाक झालंय। गुजरातमधील वलसाडमध्ये एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली होती। आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।